श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केली जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेशाची आणि चंद्रदेवाची पूजाही केली जाते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:46 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:16 समाप्त होईल आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो 7:35 होणार आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला वीर्यान योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी शिववास योगही असेल. धार्मिक मान्यतेनुसार या योगात शिव कैलासात वास्तव्य करतात. या योगात गणेशाची आराधना करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची. ही वस्तू घरातनं बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडे, भांडणं आहेत, दोष आहेत, तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. येत्या 20 ऑक्टोबर रोजी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी आहे. करवा चौथ व्रत देखील याच तारखेला पाळलं जाईल. करवा चौथच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात. यालाच अखंड सौभाग्यवती व्रत असेही म्हणतात. भगवान शंकरासाठी करवा चौथचं व्रत माता पार्वतीने ठेवले होते असे म्हटले जाते. या दिवशी महिला चंद्र पाहून व्रत सोडतात. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. तर या प्रकारच्या समस्या क्या उद्भवतात? तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपले ग्रहदशा चांगली नसेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं, आजारपण, त्याचबरोबर पैसा न टिकणे, आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी न मिळणे, विवाह जुळण्यामध्ये समस्या येणे, तसेच संतान प्राप्तीमध्ये समस्या येणे, या प्रकारच्या समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात. आणि जर आपण अशा विशेष तिथीला काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते. आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. ह्या उपायाकरता सर्वात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे काळे तीळ. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे. तसेच तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि तीळ हे आपल्या पितरांनासुद्धा समर्पित आहेत. आणि तिळापासून जेव्हा पण आपण कोणतेही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, करणी बाधा, शत्रू बाधा आहे, ग्रहदोष हे दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा ह्या उपायाकरता लागणार आहे. पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य हे दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगासुद्धा घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगापासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य हे दूर होण्यामध्ये मदत मिळते. त्याचबरोबर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्नसुद्धा होत असते.
आता ह्या तिन्ही वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचे आहेत. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर आमच्या घरातले जे सदस्य आहेत त्यांच्या जीवनामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, दारिद्र्य हे दूर झालेलं आहे. अशा रीतीने आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे आणि ह्या 7 वेळा आपल्या प्रत्येक घरातल्या सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला उतरवायच्या. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फिरवून घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा फिरवून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्हाला वरनं खालपर्यंत अशा उतरवायच्या आहेत. उतरवताना तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून गेली पाहिजे. मुख्य प्रवेशद्वारावरनं ह्या वस्तू उतरवल्यानंतर आपल्याला आपल्या घरापासून थोडंसं लांब दक्षिण दिशेला नेऊन ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्यात. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की ह्याच्यावर कोणाचा पाय किंवा कोणाच्या दारावर किंवा कोणाच्या अंगणामध्ये आपल्याला ह्या वस्तू फेकायच्या नाहीत. कारण आपल्या घरामधून आपली नकारात्मकता जी आहे ती आपण बाहेर काढून टाकलेली नाही, त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. तसंच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे. उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. पुढचा उपायसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता, आपल्या मुलांमध्ये असणारे जे दोष आहेत, बऱ्याचदा त्यांची प्रगती जी आहे कुठेतरी थांबते, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, तर त्याकरता करायचं आहे. ह्याकरता आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे. ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. त्या नारळावर आपल्याला लाल कलावाचा जो धागा असतो, ज्याला मोली धागा म्हणतात, तो गुंडाळायचा. गुंडाळताना आपल्याला विषम संख्येमध्ये गुंडाळायचा. 1, 3, 5, 7, 11 अशा रीतीने तुम्हाला हा धागा जो आहे तो गुंडाळायचा आहे. त्यानंतर हा नारळ घेऊन जायचं आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला नारळाची शेंडी ही गणपती बाप्पांच्या दिशेने ठेवायची आहे आणि आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत, विघ्न आहेत, दारिद्र्य दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचा. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. नक्की करा. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.